हॅलो, हाय एव्हरीवन. थँक्यू मॅम. खूप छान मेकअप होता. मला खूप आवडला मेकअप, हेअरस्टाईल आणि सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आणि विशेष म्हणजे मेकअप संध्याकाळपर्यंत एकदम व्यवस्थित राहिला. म्हणजे लाईक सकाळी 11 वाजता मेकअप करूनही संध्याकाळी टचअपची सुद्धा गरज नाही पडली त्याला. एकदम व्यवस्थित होता आणि लिटरली म्हणजे तो काढावा लागला 2-3 वेळा फेस वॉश वगैरे करून. खूप छान होता आणि लाईक आय हायली रिकमेंड जॅस्मिन ब्युटी पार्लर. आणि मॅम म्हणजे खूपच रिजनेबलही होता आणि मॅम खूपच कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे एवढ्या लास्ट मोमेंटला आणि एवढ्या रशमध्ये आम्ही मेकअप केला, पण इट वॉज एक्सलंट. थँक्यू. वेलकम. मैं ज्योति प्रिया हूँ. मैं बिहार की हूँ वैसे तो, लेकिन अभी जब भी यहाँ पे मैं जब पुणे आई तो मेरे यहाँ पे घर के सबसे पास पिंपले ग्रुप में जैस्मिन ब्यूटी पार्लर है, जहाँ पे मैं रेगुलरली आती हूँ. मतलब कोई भी काम हो मैं यहाँ पे ही आती हूँ. लाइक आईब्रोज हो या फिर फेशियल्स हो, वैक्सिंग्स हो, हेयर कट्स करवाने हो. बट मैं ये बोलना चाहती हूँ कि अगर मुझे यहाँ सबसे ज़्यादा पसंद आया तो वो मेरा है आईब्रोज का, जो कि मैं हमेशा से यहाँ पे ही आती हूँ. इवेंटली यहाँ का सर्विस और सब कुछ मुझे बहुत पसंद है. और जो भी मैम है जो वो शेप्स देती हैं आईब्रोज के वगैरह, वो बहुत अच्छे होते हैं. जब भी मैं अपने घर पे भी जाती हूँ तो वहाँ भी जो मैं पार्लर्स में जाती हूँ तो मेरे को यहाँ पे जो मैम है उनकी ही याद आती है कि जहाँ जैस्मिन ब्यूटी पार्लर में जैसा शेप और जो मिलता था वो मुझे कहीं पे भी नहीं मिलता है. तो मैं रेकमेंड करूँगी कि जो भी यहाँ पे आसपास लोकलाइज में हैं वो प्लीज़ एक बार आके विजिट करें और यहाँ पे आके मैम की जो भी सर्विसेज है उसको एक बार लें. थैंक यू. वेलकम. हाय, आई एम दीपाली फ्रॉम जैस्मिन ब्यूटी पार्लर. मैम, आपका नाम? स्मिता सामने. ओके. आप कब से यहाँ पे आ रहे हो जैस्मिन ब्यूटी पार्लर में? लगभग 3 साल हो गया है. 3 साल हो गए. और कौन से सर्विसेज आपने लिए हैं? ज़्यादातर हेयर कट लिया है, वैक्सिंग और फेशियल, इतना ही. ओके. और सबसे अच्छा क्या लगा आपको? मुझे हेयर कट जो यहाँ पे ही सबसे अच्छा लगता है. मैं पिंपले सौदागर शिफ्ट होने के बाद भी यहाँ पे ही आती हूँ अपना हेयर कट करने. तो मुझे हेयर कट ही सबसे ज़्यादा पसंद है यहाँ का. अच्छा, क्या डिफरेंस लगता है? कभी किया बाहर से आपने हेयर कट? हाँ, किया था. तो मुझे मतलब पूरा क्लियर कट डिफरेंस दिखा. वहाँ पे कैसे कट करने के बाद उसी दिन का ही वो सेट होकर रहता है, क्योंकि फिर वॉश कर दिया या नेक्स्ट डे वो फिर मतलब इतना उसका इम्पैक्ट दिखता नहीं है. बट यहाँ पर अब एक बार कट करो तो फिर मतलब वो रहता ही है वैसे जैसा कट हुआ हो और अच्छे से सेट होकर रहता है. ओके. और यहाँ पे आपको ऐसा लगता है कि यहाँ पे ये चेंज आना चाहिए या करना चाहिए तो और अच्छा होगा, तो ऐसा कुछ सजेशन? अभी तो ठीक है, अभी कुछ सजेशन से नहीं आ रहे दिमाग में. ओके, चलो, थँक्यू मॅम. मी राहते आळंदीला आणि मी इथं 6 महिन्यानंतर पण थांबले, पण मला इथंच यायचं होतं. मग यांना म्हणलं की मला इथंच यायचंय मॅडमकडे, कारण इथं खूप व्यवस्थित एकदम छान प्रकारे आयब्रो करतात मॅडम जॅस्मिन ब्युटी पार्लरमध्ये. आणि म्हणून मला ते किती पण लांब पडलं तरी मला इथंच यावं वाटलं. थँक्यू. जे आयब्रो केलेत ना एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित, असं खूप चांगले व्यवस्थित करतात मॅडम. आणि त्यांचं खरंच खूप चांगलं आहे. हां, नाही. नमस्कार, माझे नाव मनीषा बेल्लार. मी सुरुवातीला म्हणजे माझ्या घरापासून हे जॅस्मिन ब्युटी पार्लर हे जवळच होतं, पण माहीत नव्हतं कधी. पण सुरुवातीला आले इथे आणि माझा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं की मला हे अगदी इतकं छान वाटतं हे आयब्रो केल्यामुळे की अतिशय शेप वगैरे एकदम मस्त. आणि मी वेगवेगळ्या पार्लरमध्ये गेले तेव्हा म्हणजे इतके ते पटपट करतात आणि नेमकी इतकं लस आणि पाणी येतं खूप, म्हणजे खूप त्रास होतो. पण इथे आले आणि मला इतका अनुभव छान आला की असं वाटतं मी नेहमी इथे यावं आणि या जॅस्मिन ब्युटी पार्लरमध्ये नेहमी भेट द्यावी. आणि माझा शेप सुद्धा आयब्रोचा बिघडलेला होता, तो आता 2-3 ह्याच्यामध्ये चांगला होईल असं वाटतंय, कारण ताईंचा इतका भारी मला फीडबॅक आलाय. त्यामुळे ताईंचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझं नाव प्रियंका राऊत. ॲक्च्युली मी बऱ्याच महिन्यांपासून जॅस्मिन पार्लरमध्ये येते
आणि मला असं एक्सपिरियन्स आहे की इथे आयब्रोज केल्यावरती ना खूप छान करतात ताई आणि कुठेच आपल्याला असं जखम वगैरे होत नाही आणि एकदम प्रॉपर शेप देतात. थँक्यू. वेलकम. त्या दिवशी बंद होतं तर तिकडे दुसऱ्या पार्लरमध्ये गेले होते तर त्यांच्याकडनं खूप स्किन वगैरे निघाली होती माझी आणि आधीच माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे तर मला त्रास पण खूप झाला होता. तर आता बरोबर वाटतंय, चांगलं वाटतं. थँक्यू. माझं नाव सुजाता आहे. मी आधी इथे आयब्रोज करायचे पण नंतर काही दिवसानंतर मी घर चेंज केल्यामुळे मला इथे यायला जमलं नाही. सो तिकडचे आयब्रोज केल्यानंतर माझे पूर्ण उचकून गेले. सो मी तर तेवढ्या दूरवरून इथे आली आहे फक्त आयब्रोज करण्यासाठी. सो आय होप सो आता लवकर ठीक होईल आधीसारखे. डेफिनेटली. ओके, चलो, थँक्यू. थँक्यू. Hi, I'm Deepali from Jasmine Beauty Parlor and she is my client Ashwini. Okay, hi Ashwini. हाय. अश्विनी, तुम्ही पार्लरमध्ये कसे आलात, म्हणजे कशी माहिती पडली पार्लरची? मी पार्लरबद्दल तर वॉक इनच होते. 2017 पासून मी इथे येते ओके. आणि रेग्युलर येते आणि काय काय सर्व्हिसेस घेतल्या आतापर्यंत? नॉर्मली मी आयब्रो अपलक्ष अँड देन वॅक्सिन, हेअरकट वगैरे आणि फेस क्लिनिंग वगैरे करत होते. ओके. आज कुठले कुठले सर्व्हिसेस घेतले तुम्ही? आज हेअरकट वेगळा घेतला आणि नॉर्मल आपलं जे बेसिक क्लीनअप आहे ते प्लस हे वॅक्सिन, फुल बॉडी वॅक्सिन मतलब हँड लेग्स वॅक्स अँड अंडर आर्म्स केले आणि फेसचं ट्रीटमेंट, फेस ट्रीटमेंट घेतली. ओके. नॉर्मल क्लीनअप आणि फेस ट्रीटमेंटमध्ये काही फरक वाटला? खूप फरक आहे. म्हणजे तो ग्लो आणि तो इम्पॅक्ट आणि तो मसाजचा इफेक्ट मला खूप वेगळा वाटला आणि हे खूप फील गुड फॅक्टर आहे आणि ते रिलॅक्सेशन जे आहे ते ट्रिमेंडसली डिफरंट आहे दॅन नॉर्मल क्लीनअप आणि हे फेस ट्रीटमेंटमध्ये आणि तो फरक मला स्वतःला म्हणजे अनुभवला आहे आणि एक्सपिरियन्स करते आहे मी ते. अच्छा. आणि कोविडमध्ये आपल्या पार्लरमध्ये जे काही आपण प्रिकॉशन्स घेतले आहे त्यापैकी काही आणखीन घ्यायची आहे किंवा ओके आहे एवढ्या प्रिकॉशन्स असं कोविड तुम्हाला? पॉइंट ऑफ व्ह्यूनी सगळे सेफ्टी मेजर्स घेतलेले आहेत. सगळे म्हणजे डिसइन्फेक्शन्स वगैरे ठेवलेले आहेत आणि एव्हरी टाइम हँड वॉश वगैरे सगळं काही केलेलं असतं. प्रत्येक डिस्पोजेबल यूज केलेले आहेत. सो इट्स गुड. म्हणजे मी म्हणेन की कोविडचे सगळे प्रिकॉशन्स तुम्ही घेतलेले आहेत आणि इव्हन अपॉइंटमेंट सुद्धा घेऊन तुम्ही हे पण एन्श्योर करता की सेफ्टी मेंटेन करू आणि म्हणजे नाही प्रॉपर अपॉइंटमेंट्स घेऊन एका वेळेला एकाच क्लायंटला हे करता, ॲड्रेस करता आणि विथ ऑल द सेफ्टी मेजर्स. सो दॅट इज रिअली कमेंडेबल. ओके. आणि आतापर्यंत सगळ्यात आवडलेली सर्व्हिस कुठली अशी वाटते तुम्हाला? माझ्या रेग्युलर सर्व्हिसेसमध्ये मी वॅक्सिन आणि हे तर करायचेच पण आज हे फेस ट्रीटमेंट मी वेगळं फर्स्ट टाइम घेतला आणि ह्याचा इफेक्ट मला म्हणजे विदिन 10-15 मिनिट्स मी फील केला आणि इव्हेंच्युअली हे 1 मंथ पर्यंत सस्टेन होतं असं तुम्ही म्हणता. मग लेट्स सी, पण तो इफेक्ट मी मग 15 मिनिट्समध्येच ऑब्झर्व केला तर ते मला सगळ्यात बेस्ट सर्व्हिस वाटली. अच्छा. आणि काही सजेशन्स किंवा ही सर्व्हिस पर्टिक्युलरली आवडली नाही असं काही तुम्हाला वाटतं का की नाही त्याच्यात सुधारणा पाहिजे? मला असं नाही वाटत कारण की तुम्ही वॅक्सिन मध्ये पण प्रॉपर मेजर्स घेतात, सगळं क्लिनिंग वगैरे मेंटेन करतात. आय डोंट थिंक सो एनिथिंग रिक्वायर्ड. जस्ट कीप कंटिन्युइंग द गुड वर्क यू आर डुइंग. थँक्यू सो मच. या, थँक्यू. बाय बाय. मी 6 ते 7 महिने झाले इथे. अच्छा, म्हणजे नवीनच आल्या आहेत. हो. आणि पार्लरची माहिती कशी झाली तुम्हाला? मला तर अशी नेटवर्कनं समजली होती आणि रिव्ह्यू पण चांगले होते त्याच्यामुळे मी आले. पण हां, त्या रिव्ह्यूपेक्षा पण माझा रिव्ह्यू असा आहे की मला छान वाटलं कारण मी 2 ते 3च ट्रीटमेंट घेतल्या पण माझ्या फेसवरती मला खूप असं हे लुक वेगळा वाटतोय. फक्त क्लीनअपवाले घेतला तरीसुद्धा. अच्छा. आणि आज तुम्ही बऱ्याच सर्व्हिसेस घेतल्या तर त्याच्यात तुम्हाला काय चांगली सर्व्हिस कुठली? स्किनवरचा ग्लो थोडासा हे व्हायला लागलाय, चांगला वाटायला लागला माझा चेहरा मला. अच्छा. हो, म्हणजे तुम्ही केला तर छानच आणि मला लुक छान वाटतोय, म्हणजे खूपच छान वाटतोय मला. हेअरकट छान आहे, मला आवडला. फेस ट्रीटमेंट म्हणजे प्रॉपर एकदम चेहऱ्याचा जो खुलून येतो ना तो छान वाटला. म्हणजे आपल्याला फेस ट्रीटमेंट केल्यानंतर मेकअप वगैरे करण्याची गरज नाही. साधी आपण पावडर वगैरे लावली आणि लिप वगैरे जस्ट टचअप केलं तरी खूप छान वाटतं. निदान 4-5 महिने तरी टिकतं आपलं जे काही फेसवरती ट्रीटमेंट झालेली असते त्याच्यामुळे आणि फ्रेशनेस जाणवतो. सो मला त्याचं म्हणजे आउटपुट खूप छान भेटला. ज्यांनी कोणी विचारलं बाबा म्हणजे असं प्रत्येकालाच वाटायचं रोजचा मेकअप करते काय, पण मी जास्त नाही, फक्त गन पावडर वगैरे करायची पण छान वाटायचं. म्हणजे एकदम फुलून चेहरा दिसायचा.
खूप छान रिलॅक्स वाटतं आणि म्हणजे आराम केल्यासारखं वाटतं अच्छा. आणि जे काही टाईटनेस वगैरे असतो शरीराचा म्हणा किंवा चेहऱ्याचा एकदम रिलॅक्स होऊन जातं. अच्छा. मी ट्राय करत होते 1-2 पार्लर इथे कृष्णा चौकाच्या आसपास फक्त जवळ, तर मला सगळ्यात कम्पॅरेटिव्हली हे पार्लर छान वाटलं सगळ्या गोष्टी. हाय रश्मी. हॅलो. हा. हां, मी ॲक्च्युली आता जवळपास 2-2.5 वर्ष झाले म्हणजे रेग्युलरली मी इथेच येते. मोस्टली वॅक्स, आयब्रोज, क्लीनअप, फेशियल वगैरे करायला. क्लीनअपची सर्व्हिस यांची खूप चांगली आहे. मोस्टली सगळ्या सर्व्हिसेस चांगले, पण क्लीनअप वगैरेमुळे चेहऱ्यामध्ये वगैरे खूप फरक पडला आहे. डार्क स्पॉट्स बरेच कमी झालेले आहेत आणि बाकी पण ज्या सर्व्हिसेस आहेत आणि त्या स्वतः सजेस्ट करतात की स्किननुसार तुम्हाला कुठलं सूट होणार, क्लीनअप किंवा फेशियल, आणि त्याच्यामुळे सर्व्हिस खूप छान आहे. त्यामुळे रेग्युलर कस्टमर झाली यांची. येस. अच्छा. आणि जस्मिन पार्लर कसं माहिती झालं? असं रॅन्डमच ॲक्च्युली. मी जवळपास सोसायटीमध्ये राहायला आली, इथे शिफ्ट झालेलो, तेव्हा इकडे ऑन द वे जातानाच दिसलेलं, त्याच्यामुळेच पार्लरची व्हिजिट केलेली आणि त्याच्यानंतर आयब्रोज वगैरे जसं सांगितलेलं, शेप वगैरे कसा द्यायचा, काय द्यायचा, आणि त्याच्यामुळे मग चांगलं वाटलेलं केल्यानंतर. म्हणजे गेल्यानंतर बाकी लोकांनी सुद्धा विचारलेलं की कुठनं केलेलं आहे, त्यामुळे चांगलं वाटलं इथे आल्यानंतर. ओके. हाय, दिस इज दीपाली फ्रॉम जस्मिन ब्यूटी पार्लर. हाय भारती. हाय. हाँ, ट्रीटमेंट जो हेयर का लिया है आपने, वो कितने सिटिंग्स हो गए अब तक और कैसा लग रहा है आपको ये? सेटिंग्स मुझे लगता है ये मेरा 6th सेटिंग था और बहुत फर्क आया है. जैसे मेरे बालों की जो थिकनेस पहले जो थी और आज जो है उसमें तुरंत का फर्क है. और सेकेंडली मेरे यहाँ काफ़ी हेयर थिनिंग था क्राउन एरिया में, उसमें तो बहुत फर्क आया है डेफिनेटली. अच्छा. और हेयर फॉल मैं आपका हेयर ऑयल यूज़ करती हूँ, उससे तो हेयर फॉल कंट्रोल में है. एंड मेरी डॉक्टर को डैंड्रफ था, उसका डैंड्रफ पूरे कंट्रोल में है. अच्छा. हाँ. जस्मिन पार्लरमध्ये मी कासारवाडीतून नेहमी येत असते आणि गेले 2 वर्ष आहे तसं मी इथे येते. अच्छा. आयब्रोज, अप्पर लिप्स, हेअर कट आणि फेशियल. आणि सगळ्यात जास्त सर्व्हिस कुठली आवडली तुम्हाला? हेअर कट आणि फेशियल छान करते. अच्छा. प्रिकॉशन छान घेतली जाते, इतर ठिकाणपेक्षा जास्त चांगली भेटत. काही सर्व्हिस छानच आहे, पण त्यातल्या त्यात हेअर कट जास्त आवडतं. हॅलो मॅडम. हाय. मी जस्मिन पार्लरची ओनर दीपाली बोलते. ॲक्च्युली तुम्ही इथं जस्मिन पार्लरमध्ये कसं आलात? मैं एक बार वॉक इन करके आई थी और पहली बार जो आपसे सर्विस ली वो बहुत सेटिस्फेक्शन था. अच्छा. और कौन कौन सी सर्विसेज आपने यहाँ से लिया? आईब्रो कराया था और मेरी डॉटर का हेयर कट बहुत अच्छा लगा हमें. हेयर कट. ओके. और अभी आप कौन सा ट्रीटमेंट ले रहे हो यहाँ अभी पे? मैं अपने बालों का हेयर ट्रीटमेंट ले रही हूँ. ओके. मेरे बाल बहुत पतले थे, बहुत झड़ते थे और काफ़ी ग्रो भी नहीं होते थे. तो जब जैस्मिन पार्लर आपने जब मुझसे रेकमेंड किया कि मुझे हेयर ट्रीटमेंट की ज़रूरत है, मेरा 4th सिटिंग है, लेकिन 4th मुझे 2nd, 3rd, 4th सिटिंग से ही काफ़ी फ़र्क लगने लगा. एट द सेम टाइम मैंने आपका हेयर ऑयल यूज़ किया, तो हेयर ऑयल के कारण और ट्रीटमेंट के कारण एटलीस्ट मेरे बालों में डेंसिटी में फ़र्क आया है, हेयर फॉल कम हो गया है और रेगुलरली हेयर ऑयल लगाने से तो फ़र्क पड़ा ही है और ग्रोथ भी हो रही है. अच्छा. न्यू हेयर आने लगे हैं. हाँ. अच्छा. इसमें डैंड्रफ और बाकी का भी मीन्स चमक आती है जो हेयर ऑयल भी दिया है उससे? डेफिनेटली. हेयर ऑयल से मेरे डॉटर को मेजर डैंड्रफ प्रॉब्लम था और हेयर लॉस होता था, उससे उसको भी फ़र्क आया है डैंड्रफ में और मुझे भी फ़र्क लगा है हेयर लॉस में, दोनों में. और अपनी फेशियल क्लीनअप कुछ किया है यहाँ मैंने से? करवाया था, क्लीनअप करवाया था. और फर्स्ट अटेम्प्ट में ही मुझे एक फ़र्क लगा, लेकिन मैं 2nd और 3rd ट्रीटमेंट में भी जाने वाली हूँ. ओके. काफ़ी फ़र्क. ओके. और मेनली आपको कुछ सजेस्ट करना है क्लाइंट्स को? सबसे पहले क्लाइंट को मैं सजेस्ट करूँगी आप डेफिनेटली पक्का आइए जैस्मिन पार्लर में, बट आपको वैसे ही सेटिंग्स लेनी है या वैसे ही इंस्ट्रक्शंस फॉलो करने हैं जैसे मैडम कहती है. डेफिनेटली गिव इट अ ट्राई. आपको आना चाहिए. एंड द बेस्ट पार्ट इज़
शी इज़ वेरी सोबर एंड लवेबल, तो दैट्स द बेस्ट पार्ट. आई मीन सेटिस्फेक्शन मिलता है क्लाइंट को आने के लिए, इसलिए. ओके. और कुछ पार्लर के लिए सजेशन जैसे कि आप देना चाहते हो कि कुछ करना चाहिए, एक्स्ट्रा होना चाहिए? Not really. She's too good. Not really. ओके, थैंक यू मैम. Yeah, thank you. हाय अरुणा. हाय. हां, जस्मिन ब्युटी पार्लरमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला कसं माहिती झाली जस्मिन ब्युटी पार्लरची? मी तुमच्या ग्रुपला जॉईन झाले. अच्छा. आणि इथंच आपल्या विंगमध्येच म्हणजे इथंच राहतात का स्वराज पॅराडाईज? स्वराज पॅराडाईजमध्येच राहते आणि आपल्याबद्दल बरेच जणांनी मला खूप छान असं सांगितलं, पॉझिटिव्ह म्हणजे. तेव्हा म्हटलं चला एक दिवस जाऊन पार्लरला भेट द्यावी. अच्छा. ओके. आणि आय थिंक बरेच सर्व्हिसेस तुम्ही घेतलेले आहे आणि बरेच दिवसापासून येत आहेत, तर कसं वाटलं आणि सगळ्यात कुठली सर्व्हिस चांगली वाटली? म्हणजे मी एक्सपिरियन्ससाठी पहिल्यांदा आले त्यावेळेस मी आपल्याकडे टोटल म्हणजे पूर्ण फेशियल, वॅक्स, अंडरआर्म्स वगैरे जे काय होतं आपल्या पॅकेजमध्ये 1499मध्ये तो पॅक होता आणि तो मला खूप आवडला. खूप छान अशी सर्विस मिळाली मला. म्हणजे एक असा विश्वास किंवा कॉन्फिडन्स म्हणतो ना, तो माझा तुमच्यावर पूर्ण बसला आणि तेव्हापासून मी एक तुमचं परमनंट कस्टमर होऊन गेली. अच्छा. तरी साधारणतः आय थिंक वर्ष झालं असेल का आपल्याला येऊन? हो. 1 वर्ष झाले. 1 वर्षापासून मी आपल्याकडे महिना 2 महिने किंवा अशा रेग्युलर बेसिसवर येत आहात. अच्छा. आणि कॉस्ट कम्पेअर केली तर कसं वाटतं कॉस्ट वाईज तुम्हाला? तो तर पहिला प्लस पॉईंट आहे, कारण आज आपण ज्या ज्या ठिकाणी जातो तर पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण त्यांचं कॉस्ट पहिली विचारतो. महाग वाटलं तर आपण त्या ठिकाणी जात नाही. कॉस्ट तर आपली खूप छान आहेच, प्लस सर्विस त्याच्यापेक्षा खूप छान आहे. अच्छा. त्यामुळे तुम्ही प्रेफर केलेले आहे. हां, आय थिंक मध्ये तुम्ही काहीतरी रेफरन्स तुमचे फ्रेंड्स वगैरे पण आल्या होत्या आणि त्यांना पण आवडलं असेल असं मला वाटतं. हो, त्यांना पण. आणि त्यातल्या त्यात या सगळ्या सर्व्हिसेस घेतल्या, त्यात तुम्हाला बेटर किंवा छान असं काय वाटतं? त्यामध्ये मला ना तुमचा फेशियल मसाज जो आहे तो खूप आवडतो. अच्छा. म्हणजे एकदम असं रिलॅक्स वाटतं. म्हणजे टोटली मी म्हणजे पूर्ण अशी शांत मेडिटेशनमध्ये माणूस कसा असतो तशी अवस्था होऊन जाते, म्हणजे पूर्ण झोपी जाते. ओके. आणि स्पेशली आयब्रोज किंवा असं त्याबद्दल काही सांगायचं असेल तर? कारण मी बऱ्याच ठिकाणी गेले तर ॲब्रोज करताना मला इतक्या पेन होतात की मला परत ॲब्रोज करण्याची इच्छाच होत नाही. पण आपल्याकडे आल्यानंतर मला पेन प्रकार तर जाणवला नाहीच, पण खूप छान वाटलं. हां, ॲक्च्युली तेच बरेच जण असे म्हणतात, म्हणून म्हटलं त्याबद्दल तुमचाही फीडबॅक घ्यावा म्हणून. खूप छान वाटलं. हां. आणि आता आपल्याकडे 25 मेपर्यंत 20% डिस्काउंट आहे, तर ते तुम्ही अवेल केलेलंच आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि आणखीनही कोणाला अवेल करायचं असेल तर तुम्ही रेफर करू शकता. आणि जस्मिन पार्लरमध्ये व्हिजिट केल्याबद्दल थँक्यू. मी माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना हा तुमचा जो आहे 25% ऑफरचा जो मेसेज आहे तो माझ्या पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देणार आहे गेल्यानंतर. थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच.